आंसू निकल आए तो खुद पोछिएगा, लोग पोछने आएंगे तो सौदा करेंगे. सलीम खान यांच्या या ओळींची आठवण येण्यामागचं कारण एकच, ते म्हणजे भाजपचे आमदार सुरेश धस. स्वर्गीय संतोष देशमुख यांची किती निर्घृण प्रकारे हत्या झाली हे जर सगळ्यात पहिल्यांदा कुणी थेट सभागृहामध्ये विधानसभेमध्ये सांगितलं असेल तर ते सुरेश धस यांनी सांगितलं होतं. स्वर्गीय संतोष देशमुख यांची लहान मुलगी वैभवी, या वैभवीला तुम्ही आतापर्यंत टीव्हीवरती अनेकदा बघितलं असेल आणि प्रत्येक वेळी तिचा अश्रूंचा जो पूर आहे तो थांबत नाही. धाय मोकळून रडताना पण तुम्ही अनेकदा तिला पाहिलं असेल. आणि मग संतोष देशमुख यांना न्याय देण्याचं सांगत तिचे अश्रू पुसण्यासाठी सुरेश धस आले होते की त्या अश्रूंचा सौदा करण्यासाठी ते आले होते, हा प्रश्न आता निर्माण झालाय. आणि तो प्रश्न का निर्माण झालाय? कारण सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची घेतलेली गुप्त भेट. म्हणजे बघा, हे धनंजय मुंडे तेच आहेत ज्यांचा उल्लेख सुरेश धस आतापर्यंत आका असा करत आलेले होते. वाल्मिक कराड आणि ती सगळी जी गँग आहे ज्यांनी संतोष देशमुख यांचा खून केला, त्यांचा आका म्हणजे धनंजय मुंडे, अशा पद्धतीनं ते निर्देश करत आलेले आहेत. तुम्हाला आठवत असेल ते एकदा असे म्हणाले होते की ह्या आवादा कंपनीचे जे अधिकारी आहेत ते अधिकारी धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी वाल्मिक कराड याला भेटलेले होते. ते कोणत्या दिवशी भेटले होते, किती वाजता भेटले होते, हा तपशील पण त्यांनी सांगितला होता. आणि त्या मीटिंग मध्ये वाल्मिक कराड बरोबर अजून कोण कोण उपस्थित होतं हे पण त्यांनी सांगितलेलं होतं. आणि पुढे ते असंही म्हणाले होते की तुम्ही त्या अधिकाऱ्यांचे मोबाईल टॉवर लोकेशन चेक करा त्या दिवशीचे आणि त्या वेळेचे. ते जर तिथं उपस्थित नसतील तर मी राजकारणामधून संन्यास घेईल. म्हणजे पहा, सुरेश धस ज्या धनंजय मुंडे विषयी अत्यंत आत्मविश्वासानं आणि अत्यंत ठामपणे काही गोष्टी सांगत होते आणि या सगळ्या प्रकरणाचा संबंध हा धनंजय मुंडेंशी जोडत होते, त्या धनंजय मुंडेंना सुरेश धस गुप्त पद्धतीने भेटले. बरं, हा खुलासा पण कुणी केलाय तर त्यांच्याच पक्षाच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी. ही गुप्त भेट किती वेळेसाठी झाली तर तब्बल 4.5 तासांसाठी झाली. लक्षात घ्या, तब्बल 4.5 तासांसाठी. आता सुरेश धस असं म्हणतात की नाही, ते मुंडेंच्या डोळ्याचं काहीतरी ऑपरेशन झालं होतं आणि म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी गेलो होतो. त्या असल्या ज्या थापा आहेत ते सुरेश धसांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना मारल्या पाहिजे. कारण बघा, तुम्ही पण अनेक नातेवाईकांना कुणी आजारी पडलेलं असेल तर त्यांना भेटायला जाता, कुणी 4.5 तास जातं का? आणि तेही अशा व्यक्तीला भेटायला की ज्या व्यक्तीवरती तुम्ही सातत्यानं गेली काही महिने सातत्याने अगदी दररोज प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुम्ही आरोप करतायत. तो व्यक्ती कृषी मंत्री असताना कशा पद्धतीने घोटाळे झालेले आहेत, कशा पद्धतीने पीक विम्याचा घोटाळा झालेला आहे, ते सगळे प्रकरण जे आहेत ते तुम्ही मीडियाला सांगता. आणि त्या माणसाची विचारपूस करायला तुम्ही किती वेळ जाता तर तब्बल 4.5 तास. बरं, समजा तुम्ही ही विचारपूस करण्यासाठी जर गेलेला होता तर हे तुम्ही गुप्त का ठेवलं? ज्या दिवशी तुम्ही गेला त्या दिवशी तुम्ही माध्यमांना सांगू शकला असतात, किंवा अगदी माध्यमांना जरी नाही सांगितलं तरी तुम्ही ट्विटरवर आता खूप ऍक्टिव्ह आहात, तुम्ही फेसबुकवर खूप ऍक्टिव्ह आहात, किमान तिथं फोटो तरी टाकले असते की मी यांची एक सदिच्छा भेट घेण्यासाठी झालो आणि राजकीय संस्कृतीचा भाग म्हणून मी त्यांची विचारपूस केली आणि त्यांनी लवकर बरं व्हावं म्हणून मी त्यांना शुभेच्छा दिल्या. म्हणून सगळ्यांना हा प्रश्न पडलाय की 4.5 तास धसांनी मुंडेंबरोबर नेमक्या गप्पा काय मारल्या? ह्या गप्पा सेटलमेंटच्या होत्या का? आणि बावनकुळे असं म्हणाले की त्या दोघांमध्ये मनभेद नाहीत पण मतभेद आहेत. हे मतभेद कशाविषयी आहेत? सेटलमेंट नेमकी कशी असावी आणि कोणत्या टर्म्स वरती धस यांनी माघार घ्यावी याच्याविषयी ते मतभेद आहेत का? बरं, योगायोगाचा भाग बघा. गेले काही दिवस सुरेश धस हे सातत्यानं मीडिया समोर असं म्हणायचे की मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला नाही. आता खरा प्रश्न असा आहे की तुम्ही तो का नाही मागितला? म्हणजे तुम्ही जर त्यांचे एवढे घोटाळे बाहेर काढलेले आहेत, त्याचे सगळे कागदोपत्री पुरावे तुमच्याकडे आहेत, वाल्मिक कराडनी गँगचा आका तेच आहेत, त्यांच्याच बंगल्यावरती खंडणी प्रकरणाची बैठक झाली हे देखील तुम्ही ठामपणे सांगितलेलं आहे, ते पालकमंत्री नसावेत यासाठी देखील तुम्ही मोठी मोर्चेबांधणी केलेली होती. मग हे सगळं असताना आणि हे सगळं दिसत असताना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा तुम्ही का मागितलेला नाही, किंवा अजूनही तुम्ही तो का मागत नाही आहात? याचा अर्थ एकच निघतो, संतोष देशमुख प्रकरणामध्ये जे तुम्ही लक्ष घातलं ते त्यांना न्याय मिळावं यासाठी कमी होतं आणि तुमचे जे काही धनंजय मुंडेंची राजकीय स्कोअर असतील ते सेटल करण्यासाठी अधिक होतं. तुम्हाला तुमचं उपद्रव मूल्य दाखवून द्यायचं होतं आणि मग अशा योग्य वेळी त्याची किंमत वसूल करायची होती.
मग या सगळ्या प्रकरणामध्ये एक मुख्य प्रश्न उपस्थित राहतोच, तो म्हणजे सुरेश धस यांचे आका कोण आहेत आणि कोणाच्या सांगण्यावरून ते आता धनंजय मुंडेंची सेटलमेंट करत आहेत. तर सुरेश धस यांचे कोण आका आहेत हे त्यांनी अलीकडेच सांगितलेलं आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी एक कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे उपस्थित होते आणि त्या कार्यक्रमामध्ये ते असं म्हणाले की मेरे पास क्या है, मेरे पास देवेंद्र फडणवीस जी का आशीर्वाद है. आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांचा त्यांच्या पाठीवरती असणारा जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी जे काही त्यांना आदेश दिलेत त्याच्यानुसार ते वागतायत असाच निष्कर्ष काढावा लागेल. मग यावर एक सहज प्रश्न तुम्हाला पडू शकतो की देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीलाच सुरेश धस यांना गप्प का नाही केले, त्यांनी सुरेश धस यांना फ्री हँड का दिला, इतके सगळे जे आरोप आहेत धनंजय मुंडेंवर त्यांनी ते केलेले ते त्यांना का करू दिले, त्यामागचं देखील जे कारण आहे ते अनेक विश्लेषकांनी पत्रकारांनी दाखवून दिलेलं आहे. ते कारण असं आहे की जर सुरेश धस यांनी या प्रकरणामध्ये लक्ष दिलं नसतं तर मनोज जरांगे पाटील यांनी त्या प्रकरणाकडे लक्ष दिलं असतं. म्हणजे अजूनही मनोज जरांगे पाटील त्याकडे लक्ष देत आहेत आणि मनोज जरांगे यांच्या हातामध्ये जर ती गोष्ट गेली असती तर त्यातून जे काही आंदोलन उभा राहील किंवा ज्या काही गोष्टी घडल्या असत्या त्या देवेंद्र फडणवीस यांच्या नियंत्रणाबाहेर गेल्या असत्या. आणि दुसरा मुद्दा असा आहे की मुळात संतोष देशमुख यांची जी हत्या झाली ते पोलीस खात्याचं, गृह खात्याचं सगळ्यात मोठं असं अपयश होतं आणि गृहमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस हेच आहेत आणि त्याच्यामुळे सगळं जे लक्ष आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून दिलं असतं आणि म्हणूनच सुरेश धस यांची या प्रकरणामध्ये एंट्री झाली. त्यांनी एकीकडे आपले हे जे आका आहेत, आपले जे बॉस आहेत देवेंद्र फडणवीस यांना प्रोटेक्ट केलं आणि सगळं जे लक्ष आहे ते धनंजय मुंडे यांच्यावरती केंद्रित केलं. त्यामुळे चित भी मेरी पट भी मेरी असं जे राजकारण आहे ते देवेंद्र फडणवीस सुरेश धस यांच्या माध्यमातून खेळलेले आहेत हे आता स्पष्ट झाले. राजू परुळेकर फार सुरुवातीलाच असं म्हणाले होते की आमदार सुरेश धस हे समस्येवरचा उपाय नाही तर ते समस्येचाच भाग आहेत आणि सरतेशेवटी ते सिद्ध झालंय. सुरेश धस यांची बांधिलकी संतोष देशमुख यांना न्याय मिळावा याच्याशी नाही तर त्यांची बांधिलकी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आहे. सरतेशेवटी सगळ्यांसाठी हे विन विन सिच्युएशन आहे. म्हणजे धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद वाचेल, सुरेश धस यांना सेटलमेंट मध्ये जे काही ठरलंय त्या सगळ्या गोष्टी मिळतील आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी आणि संतोष देशमुख यांना न्याय देण्याची ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते देवेंद्र फडणवीस या प्रकरणापासून नामनिराळे राहतील आणि या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा बळी जाईल तो न्यायाचा. संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही याची काळजी मात्र हे सगळे लोक घेतील.